नमस्कार, मी डॉक्टर राहुल चौधरी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन, मणिपाल हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहे. आता बऱ्याचदा पेशंट्स माझ्याकडे येतात, जे जिम ऑलरेडी जॉइन केलेलं असतं आणि त्यांना ट्रेनरनी सांगितलं असतं, की बाबा तुम्ही डेडलिफ्ट करा म्हणजे तुमचे मसल्स डेव्हलप होतील. तर त्यांचा तो एक क्वेश्चन असतो, की डेडलिफ्ट करायला पाहिजे किंवा नाही. आता प्रामुख्याने हिच्यात सर्वात पहिले जे पेशंट्स म्हणजे जे ॲक्चुअली ज्यांना खरंच बॅक प्रॉब्लेम नाही आहे किंवा ते त्यांचं रेग्युलर एक्सरसाइज आहे, वॉकिंग आहे आणि त्यांना दुसरं कोणतेही इश्यूज नाही आहे. ह्या लोकांनी जर डेडलिफ्ट केलं तर त्यांना डेफिनेटली त्याचा फायदा होईल. हिच्यात एकच गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे, की जे हॅमस्ट्रिंग मसल्स आहेत, मांडीच्या मागचे जे मसल्स आहे आपले, ते नेहमी त्यांची स्ट्रेचिंग हे चांगलं झालेलं पाहिजे. ते जर स्टिफ असले आणि जर आपण डेडलिफ्ट करत असलो तर आपल्याला बॅक पेन किंवा बॅक स्पाझम व्हायची शक्यता जास्त असते. आता दुसरी गोष्ट म्हणजे जे ऍक्च्युली पेशंट्स माझ्याकडे येतात आणि त्यांना आता MRI वरती ऑलरेडी डिस्क प्रॉब्लेम डिटेक्ट झालेला आहे, तर अशा पेशंट्सला मी सांगेल की डेडलिफ्ट करणं ही गोष्ट चांगली नाही. कारण जर ती डिस्कवर ऑलरेडी लोड आल्यामुळे ती डॅमेज झालेली आहे, तिच्यातलं वॉटर कंटेंट कमी झालेलं आहे आणि अशा वेळी जर तुम्ही सडन लिफ्टिंग जर केलं तर डिस्कला फर्दर डॅमेज होऊन ती फाटू शकते, रप्चर होऊ शकते. बऱ्याचदा ती डिस्क जर बाहेर आली तर तुमची नस दाबली जाऊ शकते. तर अशा पेशंट्सला जनरली आम्ही डेडलिफ्ट करायला नाही सांगतो. ते दुसरं स्क्वॅटिंग पोझिशन्समध्ये एक्सरसाइज करू शकतात किंवा ते हॅमस्ट्रिंगच्या एक्सरसाइज करू शकतात, पण सडन लिफ्टिंगच्या गोष्टी त्यांनी करायला नको. दुसरी एक महत्वाची गोष्ट की डेडलिफ्ट जर करत असाल तर नेहमी तुम्ही तुमचं पोट हे मध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही ती लिफ्टिंगची प्रक्रिया केली पाहिजे, की जेणेकरून आपल्या मणक्यावरचा लोड हा कमी राहतो.